करुणी दीप प्रज्वलन हे जे कार्यक्रमाचे वाढवूया या ठिकाणी साहेबांच्या हस्ते दीप या मान्यवरांना विनंती। यशवंत सांस्कृतिक व्यासपीठ राज्यस्तरीय विविध स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री चैतन्य कनसे साहेब, मोटर वाहन निरीक्षक, आरटीओ ऑफिस कराड। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री डी ए पाटील सर, सचिव यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगड। त्याचबरोबर माननीय श्री निवास पवार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती कराड। तसेच संस्थेच्या पाचही शाखांचे मुख्याध्यापक, संस्थेतील सर्व शिक्षक वृंद, स्पर्धेसाठी उपस्थित सर्व स्पर्धक, त्यांचे मार्गदर्शक, शिक्षक, पालक, त्याचबरोबर या गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर वडगावचे शिवपद्मिनी उद्योग समूहाचे सचिन दादा जगताप यांचंही त्या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो। संपूर्ण व्यक्तिमत्वाचा ध्यास यासाठी शिक्षणाचा विकास। सर्वांना नमस्कार। ठिकाणी यशवंत सांस्कृतिक व्यासपीठ राज्यस्तरीय विविध स्पर्धा प्रीती संगम विद्यामंदिर गोटेमुंडे या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे आणि या स्पर्धा माझ्या अधीनस्थ असणाऱ्या यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगडच्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामार्फत होत आहे। आमच्याकडे वडगाव यात्रा असल्यामुळं या ठिकाणी हे नियोजन संपन्न होत आहे आणि या आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय चैतन्य कनसे साहेब, मोटर वाहन निरीक्षक, आरटीओ ऑफिस कराड। त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक कराड पंचायत समितीचे ज्येष्ठ विस्तार अधिकारी, माझे सहकारी आदरणीय नितीन जगताप साहेब, त्याचप्रमाणे माझे मित्र आणि या संस्थेचे सचिव आदरणीय डी ए पाटील सर आणि या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे उद्योजक आदरणीय या संस्थेच्या पाचही विद्यालयाचे सर्व मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक वृंद असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील आणि या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये स्पर्धक असतील, इतर वेगवेगळ्या विद्यालयातून आलेले विद्यार्थी मित्र असतील। मित्रो, यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगड आदरणीय अण्णांच्या संकल्पनेतून हे शिक्षण संकुल उभं राहिलेलं आहे। तसं पाहिलं तर सर्वांना माहिती आहे, या संस्थेच्या बहुतांश सगळ्यांनाच माहिती आहे की माझा आणि अण्णांचं सुद्धा जवळजवळ 30 वर्षापूर्वीची ओळख होती, संबंध होते। आदरणीय अण्णा व्यक्तिशः मला चांगले ओळखायचे, याचं कारण असं
की मी याच ठिकाणी खोडशीला पदवीधर शिक्षक म्हणून गेली 12-13 वर्ष होतो. याच विभागामध्ये मी पदवीधर म्हणून बेलवडे हवेलीला बदली झाली आणि पहिलं माझं प्रमोशन झालं केंद्रप्रमुख म्हणून 2009 साली. यशवंत सांस्कृतिक व्यासपीठ राज्यस्तरीय विविध स्पर्धा या संस्थेच्या माध्यमातून प्रतिवर्षी आज हे 27वे वर्ष आहे अखंडपणे चालू असलेला ज्ञानयज्ञ आणि ज्ञानयज्ञासाठी उपस्थित असलेले आमचे कराड मोटर वाहन परिवहन निरीक्षक आदरणीय चैतन्य कनसे साहेब, आमचे सहकारी विस्तार अधिकारी निवास पवार सर, या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र आवर्जून पवार सरांनी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आणि एक चांगला योग अण्णांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्याचा. आणि हे झटत असताना स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आणि त्यांचं राष्ट्रीय हिंदुत्व जगाला दाखवून दिलं ते स्वामी विवेकानंद, आणि त्याचबरोबर ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना किंवा हिंदू धर्म जागृत ठेवण्याचं काम केलं ते शिवाजी महाराज, त्यांची आई जिजाऊ याचा जन्मदिन. हे अतिशय चांगलं दिवस आज आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं अखंड चालू असलेला हा जो आपला ज्ञानयज्ञ आहे त्या ज्ञानयज्ञासाठी मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो. पहिल्यांदा यामध्ये अनेक विषय दिलेले आहेत तुम्हाला. या विषयामध्ये अभंगाचा विषय दिलेला आहे पाठांतराचा, कारण का तर आपली भारतीय संस्कृती या अभंगाच्या आणि ज्ञानेश्वरींच्या तत्वावर चाललेली आहे. आदरणीय व्यासपीठ, यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक व माझे शिक्षक व्ही पाटील सर अण्णा यांना अशा वातावरणामध्ये आजचा वक्तृत्वासाठीचा जो इव्हेंट ठेवलेला आहे यशवंत सांस्कृतिक व्यासपीठ राज्यस्तरीय विविध स्पर्धा, या विद्यार्थी दशेत निश्चितच अतिशय उपयुक्त अशा असणाऱ्या स्पर्धा आहेत. या स्पर्धेतले विषय जरी बघितले तरी सर्व सामाजिक अंगांना स्पर्श करणारे असे विषय आहेत. अतिशय परिपूर्ण विषय आहेत, परंतु मला त्यात थोडंसं असं सांगावं वाटतं पाटील सरांना, सर यामध्ये जर समजा रस्ता सुरक्षा सप्ताह या अंतर्गत जर आपल्याला पुढच्या वर्षी जर एखादा विषय ठेवता आला मोठ्या गटासाठी तर थोडा सर त्याचा विचार व्हावा. कारण आज आपण बघतोय की वाहन ही आता आपली एक म्हणजे पूर्वी वाहन ही ऐशोआरामाची गोष्ट होती, परंतु आज वाहन ही सगळ्यांच्या जीवनात अगदी लहानापासून थोरापर्यंत समाविष्ट असणारी अशी गोष्ट आहे. अगदी वाहनांचा प्रत्यक्ष जरी उपयोग आपण करत नसलो तरी पादचारी म्हणून रस्त्यावरून आपण चालताना वाहनाचा संपर्क हा येतोच. तो कायम चांगलाच यावा आणि विपरीत येऊ नये याच्या संदर्भाने आपण सजग होणं गरजेचं आहे. आणि याची सुरुवात जर विद्यार्थी दशेपासून जर झाली तर निश्चितच त्याचा फार सकारात्मक परिणाम होईल. आरटीओ असेल, पोलीस असेल, हे सांगून हे दंड करून तुम्ही अजिबात सुधारणार नाही. बरोबर आहे ना? हो म्हणताय कबुलीच देत आहे. काय शाळेतल्या शिक्षकांच्या छड्याला जेवढे घाबरत आहे, आता छडी मला वाटतं हद्दपार झाली, त्यामुळे आता काही छडीचा विषय काढायला नको, परंतु त्यांना जेवढे घाबरता किंवा त्यांच्या कदाचित टोमण्याला किंवा दरडावणीला घाबरता तेवढं पण तुम्ही जेव्हा मोठे होता किंवा आता सुद्धा काही जण ह्यातनं चोरून वाहन चालवत असतील, चालवतात ना काही जण, कबुली देतात म्हणजे खरं बोलतात. सर खरं बोलण्याचा चांगला संस्कार सर झाला यांच्यावर. त्याबरोबरच वाहन संस्कृती पाळण्याच्या दृष्टीनं दुसरा संस्कारही सर आमच्या वतीनं आपण करावा अशी आपल्याला विनंती. तर विनोदाचा भाग जरी सोडला तरी आपल्याला 18 वर्ष झाली की आपल्याला लायसन काढायचं आहे आणि रुबाबात गाडी चालवायची आहे, परंतु त्यापूर्वी आपण गाडी चालवायची नाहीये. बरोबर ना? तर ह्याचा सर एक समावेश जर आपल्या ह्याच्यामध्ये व्याख्यानमालेमध्ये झाला तर फार बरं होईल. तर त्यामुळं मुलांनो
ह्या गोष्टी काही संयमाच्या आहेत, त्या आपण निश्चित स्वरूपात पाळल्या पाहिजेत. अभ्यास तर तुम्हाला करावाच लागणार आहे, पण या अभ्यासाबरोबर बाकीचे जे सगळे विधायक गोष्टी आहेत, या विधायक गोष्टींकडे पण तुम्ही खूप सकारात्मक पद्धतीने बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्या. ह्या जशा वक्तृत्व स्पर्धा आहेत तशा अन्य स्पर्धा असतील, ह्याही मध्ये भाग घ्या. यामध्ये तुम्हाला एक तुमचं सक्षम असं व्यक्तिमत्व घडवण्याच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. याबरोबरच आता मी आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने मगाशी उदरचा उल्लेख झाला त्या पद्धतीने आता रस्ता सुरक्षा सप्ताहही आमचा मोहीम ही या महिन्यामध्ये सुरू आहे. 1 जानेवारी ते 31 जानेवारी अशी ही मोहीम चालू आहे. त्यामुळं तुम्ही जरी वाहन चालवत नसला तरी तुम्ही तुमच्या पालकांना काही गोष्टींच्या बाबतीत निश्चित सांगू शकता. ते आमच्यापेक्षा तुमचं ऐकण्याची शक्यता जास्त आहे. जसं की बाबा 2 व्हीलरवर चाललाय तर कमीत कमी हेल्मेट घाला. 4 व्हीलर तुम्ही चालवताय तर वडिलांना आईला जर तुम्ही म्हणालात की तुम्ही गाडी चालवताना जर तुम्ही सीट बेल्ट घातला तरच मी गाडीत बसेन, अशा स्वरूपाचा जर तुम्ही चांगला हट्ट केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला ह्या ज्या अपघात आणि ह्या अनिष्ट गोष्टी आहेत ह्याच्यापासून बाजूला समाजाला नेता येईल. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या छोट्या मित्रांनो, तुम्हाला माझा नमस्कार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अशा गुरुतुल्य पितृतुल्य ज्ञानवर्षांना विनम्र अभिवादन करतो व माझ्या विचारास प्रकट करण्याची अनुमती घेतो. कासे गाव सोने कान खोदा सापडे माणूस, पैलुदार व्यक्तिमत्वाची जाणा पंढरीची घुस, जाणा पंढरीची घुस. या सुंदर कान फुलांची माला ज्यांनी गुंफली ते दुसरे तिसरे कोणी नसून आमची शाळा सुरू केली त्या शाळेचे संस्थापक श्री पाटील सर. त्यांच्या नावातच आनंद आहे. त्यांनी आम्हा चिमुकल्या मुलांसाठी आनंदच निर्माण केला. तोच आनंद आम्ही रोज उपभोगत आहोत. आ म्हणजे आनंद. कर्मभूमीचे गाऊ किती गुणगान, मातीलाही फुटे पालवी दिसते हिरवे रान. न म्हणजे नंदनवन झाले 5ही शाखांचे, जोडून सारी नाती जोडून सारी नाती. तो म्हणजे तो बिंदू सस्त्या तसे दिसते अस्तित्वात आकाशाचे. 5ही शाखांच्या प्रगती पुढे नाव शोभते अण्णांचे, नाव शोभते अण्णांचे. त्यांचा जन्म 1 मार्च 1946 रोजी कासेगाव या गावात आला. काही माणसं जन्मताच मोठी असतात, पण काही माणसं स्वकर्तृत्वावर मोठी होतात आणि समाजाच्या विकासासाठी नेहमी झटत असतात. त्यातले एक जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या अण्णा. जी ध्येयवादी असतात तीच माणसं घडतात, मोठी होतात. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. अगदी या चुकीप्रमाणे अण्णांचे विचार होते. त्यामुळे त्यांच्या घरात हजारो पुस्तकांचे ग्रंथ भंडार आहे. त्यांचे खूप वाचन असल्यामुळे त्यांनी अनेक विषयांवर जवळजवळ 30 वर्ष प्रबोधन केले. त्यांच्या व्याख्यानातून कवितेतून सकसपणा विषयातील सूक्ष्म ज्ञान दिसून येते. सांस्कृतिक व्यासपीठ या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण आज राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी इथं उपस्थित आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे वर्गमित्र, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय चैतन्य कणसे साहेब, मोटर वाहन निरीक्षक RTO ऑफिस कराड, तसेच मगाशीच ज्यांनी आपल्या मनोगतातून या संस्थेविषयी या शाळेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या आपल्या व्यासपीठावर उपस्थित असणारे कराड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे सन्माननीय विस्ताराधिकारी पवार साहेब, तसेच सन्माननीय नितीन जगताप साहेब, आपल्या 5ही शाखांचे मुख्याध्यापक आणि आज 12 जानेवारीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे वडगाव गावचे सन्माननीय सचिन दादा, तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि आजच्या स्पर्धेला चांगल्या पद्धतीनं आपलं मनोगत व्यक्त करणारे सर्व स्पर्धक. प्रथमतः आपण आज या 27व्या वर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत आहात. गेली 27 वर्ष आदरणीय अण्णांच्या
संकल्पनेतून या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. प्रथमतः आदरणीय अण्णांच्या पवित्र स्मृतीस आणि ज्यांच्या जन्मदिनानिमित्त आपण या स्पर्धा राबवत आहोत ते युवकांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या सर्वांना अभिवादन करतो. खरं तर आपल्या आजकालच्या जीवनामध्ये डिजिटलायझेशन तंत्रज्ञानावर आपण इतका अवलंबून राहिलेलो आहे किंवा आताच कणसे साहेबांनी सांगितलं की वाहन ही एक प्रकारची मूलभूत गरज झालेली आहे आजच्या जीवनात. त्यामुळे माणसं यांत्रिकीकरणाच्या जीवनात, धकाधकीच्या जीवनात माणसं आपल्या ज्या काही सर्वांगीण विकासाच्या गोष्टी आहेत ते विसरून गेलेले आहेत. शालेय जीवनामध्ये मगाशी कणसे साहेब सांगत होते की ज्या काही स्पर्धा राबवल्या जायच्या, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायचा, विद्यार्थी वाचनाकडे विद्यार्थ्यांचा कल असायचा. पूर्वी आठवड्याला पुस्तकं विद्यार्थी घ्यायचे, ग्रंथालयातून ते वाचायचे आणि त्यातून मुलांच्या आवडीनिवडी निर्माण व्हायच्या. पण आजकाल ह्या तंत्रज्ञानाच्या युगामुळं किंवा मोबाईलमुळं बऱ्यापैकी मुलांचा वाचनाचा व्यासंग कमी झालेला आहे. परंतु यशवंत शिक्षण संस्थेसारख्या काही संस्था किंवा काही शाळा आहेत की ज्या शाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी, जसं या संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे संपूर्ण व्यक्तिमत्वाचा ध्यास, यासाठी शिक्षणाचा विकास. आम्ही संस्थेच्या माध्यमातून साहेब गेली 27 वर्ष झाले ही जी स्पर्धा राबवतोय, या स्पर्धेतून 100% विद्यार्थ्यांचा वक्तृत्वाचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या वक्तृत्व स्पर्धेतून थोर मोठ्यांची चरित्र काय आहेत, त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगलं हे वक्तृत्वातून मुलं ऐकतायत किंवा जे मुलं वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत आहेत त्यांना मोठी माणसं काय असतात, त्यांचं चरित्र काय आहे ते त्याच्यातून शिकतायत. कधी कधी कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा मी बाहेर कुठं जातो आणि बाहेरचा एखादा प्रमुख पाहुणा किंवा वक्ता मला सांगतो की सर मी अमक्या साली तुमच्या यशवंत सांस्कृतिक व्यासपीठाच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मी रत्नागिरीवरून आलो होतो किंवा रहमतपूरवरून आलो होतो आणि माझा नंबर आला होता. 100% मला माझा ऊर किंवा मला 100% अभिमान वाटतो की या संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच शाळेमध्ये बऱ्याच शाळेमधून जे स्पर्धक येतात ते नावलौकिक कमवत असताना या संस्थेच्या स्पर्धेत मी सहभाग घेतला म्हणून आनंद व्यक्त करतात. या संस्थेच्या माध्यमातून बरेच असे विद्यार्थी आहेत की चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत. मला वाटतं या शाखेतलीच एक विद्यार्थिनी आहे, तिनं परवा मी कार्यक्रमाला सांगितलं की ती गट विकास अधिकारी म्हणून काम करते. अमरावतीमध्ये काम करत असताना बीडीओ अल्मास नावाची विद्यार्थिनी आहे या शाळेतली की जिनं त्या अमरावतीमध्ये एका कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करताना तिला प्रमुख पाहुण्यांनी विचारलं की तुमचं मराठीचं वक्तृत्व एवढं सुंदर कसं काय आहे. तर तिने सांगितलं मी 5वी ते 10वी मध्ये प्रीतिसंगम विद्यामंदिर गोटेमुंडे या शाखेमध्ये शिकलेली आहे. त्या शाळेमध्ये 5वी पासून 10वी पर्यंत 12 जानेवारीला वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्या स्पर्धेमध्ये मी नंबर माझा यायचा. वक्तृत्व कला अतिशय चांगली मी जोपासलेली आहे. मला सांगायला अभिमान वाटतो की या संस्थेच्या माध्यमातून आम्ही फक्त वक्तृत्व कला किंवा काही ठराविक स्पर्धाच राबवत नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही हा आमचा मानस असतो. आदरणीय चैतन्य कणसे साहेबांच्या गावातली विद्यार्थिनी आहे, तुमच्या गावातली प्रांजल नावाची, मला वाटतं प्रांजलचं आडनाव विसरलो मी, प्रांजल देवकुळे, आमच्या वडगावच्या शाळेची विद्यार्थिनी आहे की जिचं राज्यस्तरावर कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आमच्या उगलेवाडीच्या शाखेच्या माध्यमिकच्या मोठ्या गटाच्या मुली गेले 5 वर्ष झालं कराड तालुक्यातला पहिला व्हॉलीबॉलचा संघ म्हणून कराड तालुक्यात पहिला क्रमांक त्या व्हॉलीबॉलच्या मुली उगलेवाडीच्या शाखेतल्या मिळवत आहेत. कुस्तीमध्ये आमच्या सुरलीच्या शाखेची मुलं विभागावर जात आहेत. म्हणजे खेळाच्या क्षेत्रात आणि गेले 8 वर्ष झालं या शाखेतला सेमी इंग्रजीचा निकाल तुकडीचा 100% लागतोय. विदाऊट क्लासेसची मुलं 90%च्या वर जात आहेत. त्याचा सार्थ अभिमान मला एक यशवंत कुटुंब प्रमुख म्हणून किंवा त्यांचा एक घटक म्हणून मला सार्थ अभिमान आहे. निश्चितच इथं समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना निश्चितच प्रेरणा देण्याचं काम करतोय. आज कणसे साहेब इथं आलेत, मुलांना निश्चित त्यांचा युनिफॉर्मची अट्रॅक्शन असतं. बऱ्याच मुलांना सरांनी सांगितलं की आपण जे रस्त्याविषयी नियम असतील
वाहनांच्या विषयी काळजी असेल ते पुढच्या वर्षीच्या उपक्रमामध्ये त्या स्पर्धेमध्ये सहभाग करावा त्या विषयाचा. निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही या विषयाची माहिती घेऊन पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये हा विषय घेण्याचा निश्चितच आम्ही माझा गाव तो सुंदर झाडा झुडपात आहे लपलेले माझे घर शांतवाडी ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पहिला नंबर आलेले गाव कोणते ठाऊक आहे का? माझे गाव निसर्गरम्य परिसरामध्ये झाडा झुडपात लपलेले माझे गाव. सलग 2-3 वर्ष गावाचा प्रयत्न नंबर मिळवण्यासाठी चालू होता. सातारा जिल्ह्यामध्ये नंबर येत होता. पण गावातील लहान थोर मंडळी या संपादनात बघायला स्थान होते. माणसाच्या इच्छा आम्हाला एवढं असतात हेच खरे. त्यांना राज्यामध्ये नंबर मिळवायचा होता. युक्ती आणि कृती यामध्ये सातत्य ठेवून ग्रामवासियांनी वर्षभर मेहनत घेतली. अखेर त्या मेहनतीला यश आले. 15 लाख रुपयाचे बक्षीस मिळाले. संपूर्ण गाव विजयाच्या गुलालामध्ये नाहून गेले. रात्री उशिरापर्यंत दिवाळी साजरी होती. माझ्या गावात मग छोटे टुमदार घरे आहेत, मोठे मोठे हवेल्या पण आहेत. म्हणून माझ्या गाव विजया टावळे प्रसिद्ध आहे. प्रत्येकाच्या घरात पण छोटे छोटे अंगण आहे. अंगणात फुलांची झाडे, फळांची झाडे, कारण वृक्ष आपले मित्र आहेत ना, म्हणून आम्ही त्यांचं जतन करतो. आणि गावात फुलांसाठी एक बाग पण आहे. बागेत रंगीबेरंगी फुले आहेत. छान 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 बाग आमची छान. बागेतली फुलं झाडे आहेत किती छान 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 छान. अहो तिथे शांत वाटायची कृष्णाबाई, तिथे फळे फुले झाडे असणारच. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, जा सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. मी अर्पिता मध्ये इयत्ता 2री आपल्या समोर विषय मांडत आहे आपला भारत. भूक लागल्यावर खाणं म्हणजे प्रकृती, भूक नसताना खाणं म्हणजे विकृती, आणि आपल्या घासाचा घास दुसऱ्याला देणं म्हणजे संस्कृती. अशा आपल्या संस्कृतीत अनेक राजे होऊन गेले. राजा हरिश्चंद्र, राजे विक्रम, राजे शिवाजी महाराज अशी किती नावे घ्यावी. जिजाबाई सारखी राजा घडविणारी माता ही आपल्या देशात जन्माला आली. वडिलांच्या वचनाचा मान राखून वनवासी होणार राजा प्रभू रामचंद्र हे आपल्या देशात जन्मले. माझ्या भारत मातेने अनेक रत्नांना जन्म दिला. सम्राट अशोकाचे शांती पर्व, बुद्धांचा त्याग, शिवाजी महाराजांची स्वराज्याची प्रेरणा ही आमची स्फूर्तिस्थाने आहेत. माझ्या देशाला अनेक संतांचा वारसा लाभलेला आहे. संत तुकडोजी महाराज म्हणतात, या भारतात भारतात बंधुभाव नित्य असू दे, देवरची असा दे, देवरची असा दे. भारताला अनेक क्रांतीवीराचा वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांना अपमान हा पेष्टा सोसावा लागला. भारतातील त्यात गायक आहे. भारताची राजधानी दिल्ली आहे. हिंदी भारताची राष्ट्रभाषा आहे. सत्यमेव जयते भारताचे ब्रीदवाक्य आहे. तिरंगा आमचा भारताचा राष्ट्रध्वज आहे. म्हणून म्हणते, 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे, मान पहिला भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा. 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे, मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा. 3 रंग झेंड्याचे.
दिली आहे म्हणून या छायाचित्राची मी आभारी आहे. मी आज तुम्हाला संत गडीबाईची काही 4 दिवस सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकून जावे अशी माझी विनंती. संत गडीबाबा हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि समाज सुधारक होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1870 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगाजी जानोकर होते. त्यांचे वडिलांचे नाव झिंगाजी तर आईचे नाव सखुबाई होते. ते लहान असताना त्यांचे वडील वारले, त्यामुळे आई त्याला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. देबू आपल्या मामाच्या शेजावर खूप कष्ट करू लागला. कोणतेही काम मनापासून करण्याची देबूला हौस होती. त्यांचे लग्न कुंताबाई यांच्याशी झाले होते, पण अध्यात्म समाजसेवेची त्यांना आवड असल्याने त्यांनी आपले संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी खर्च केले. संत गडगेबाबांचा पेहराव अंगात फाटक्या चिंध्याचा ढिगा लावलेले धोतात, एका हातात गाडगे व दुसऱ्या हातात खराटा. गाव जागा व्हायच्या अगोदर ते गाव स्वच्छ करीत. उपस्थित मान्यवर, सूत्र परीक्षक तसेच महाराष्ट्र म्हटलं की ज्याचं नाव डोळ्यासमोर येते असे महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल ऐकण्याची प्रबळ इच्छा असणारे आपण सर्व मित्र हो. माझ्या भाषणाचा विषय तुम्हाला समजलाच असेल. माझ्या भाषणाचा विषय आहे यशवंतराव चव्हाण यांचे बालपण. प्रथम मी यशवंतराव चव्हाण यांना वंदन करते आणि माझ्या भाषणाचा आरंभ करते. फुलाने फुलायचं असतं, फुलाने फुलायचं असतं, सुगंधाने तर व्हायचं असतं, सुगंधाने तर व्हायचं असतं आणि खरं व्यक्तिमत्व यशवंतरावांसारखंच घडायचं असतं, हे यशवंतरावांसारखंच घडवायचं असतं. कृष्णाकडीच्या प्रतिसंग मी सुसंजीवनी कराड नगरी, कृष्णाकडीच्या प्रतिसंग मी सुसंजीवनी कराड नगरी. उंच उंच दोन मनोरे दर्शवितात त्यांची साक्ष, थक्क होते पाहणाऱ्यांचे मने हर्षवितात. घेता दर्शन यशवंतरावांच्या समाधीचे. पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील सांगली, वाळवा, तासगावच्या सीमेवरील देवराष्ट्र हे एक सुंदर गाव. सागरेश्वरच्या कुशीत बसलेले देवराष्ट्र ह्या एका सुंदर गावात यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला. 12 मार्च 1913 तो दिवस माता विठाईच्या पोटी या महाराष्ट्राच्या थोर सुपुत्राचा जन्म झाला. ठाई ठाई पाणावलेल्या सह्याद्रीच्या पाती, ठाई ठाई पाणावलेल्या सह्याद्रीच्या पाती, देवरत्न हिरा जन्मला विठाईच्या पोटी, देवरत्न हिरा जन्मला विठाईच्या पोटी. वडिलांचे नाव बळवंतराव, वडिलांचे नाव बळवंतराव. ते शेती करत घरची परिस्थिती बेताची होती. यशवंतराव अगदी 5 वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. पण माता विठाई डगमगले नाही, पण माता विठाई डगमगले नाही. त्यांनी यशवंतरावाला मायेने वाढवलं. त्याच्यामध्ये जिद्द, धाडस, आत्मविश्वास, बालतार्पणा या सर्व गुणांची वाढ केली. आई माता विठाई होती धीराची, माता विठाई होती धीराची. आज कष्ट केले तर उद्या चांगले दिवस येतील, आज कष्ट केले तर उद्या चांगले दिवस येतील. हे माता विठाई जाणून होती, हे माता विठाई जाणून होती. धन्य धन्याची विठाई माता, धन्य धन्याची विठाई माता, तिने घडवले यशवंता, तिने घडवले यशवंता. माता विठाई जात्यावर ओव्या म्हणायची, माता विठाई जात्यावर ओव्या म्हणायची. ती म्हणायची नका बाळ डगमगू, नका बाळ डगमगू, चंद्र सूर्यावरील जाईल ढगू, चंद्र सूर्यावरील जाईल ढगू. हे सूर यशवंत आपल्या कानात साठवून ठेवायचे. आपल्या आईचं स्वप्न परिपूर्ण करण्याचा त्यांनी निर्धार केला व ते मन लावून शिकू लागले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री गणेश देवराष्ट्रातील शाळेत झाले. बंडोबंत गोवंडे यांनी त्यांना शिकवले. त्यांच्याबद्दल यशवंतरावांना खूप जिव्हाळा होता. शेतकरी व कष्टकरी यांचे मुले हेच त्यांचे सवंगडी. यशवंतराव स्वतंत्र विचाराचे होते, यशवंतराव स्वतंत्र विचाराचे होते. शेलीलकर गुरुजी हेच आणि हेच त्यांचे आवडते गुरुजी. आता हेच बघा ना, आपण जेव्हा रस्त्यावरून चालतो, शाळेच्या परिसरात बघा, घराच्या परिसरात बघा, सगळीकडे अस्वच्छता असते. या अस्वच्छतेकडे बघितलं की मला प्रश्न आठवतात, ते म्हणजे संत गाडगे महाराज. पण खरं तर संत गाडगे महाराज इथं असते तर हा देश स्वच्छ, साफ आणि निर्मळ दिसला असता. आणि म्हणूनच नमस्कार, मी सार्थक दिलीप कुमार कुलकर्णी, इयत्ता 3री. आज या विचारांच्या विषय मांडतो गाडगे महाराज. एका ठिकाणी गाडगे महाराजांचं कीर्तन सुरू होतं. कीर्तन रंगात आलं होतं. सगळं वातावरण भक्तिमय झालं होतं. लोक कीर्तनात मंत्रमुग्ध झाली होती. पण अचानक एक माणूस बाबांसोबत धावत पळत आला.
जग सोडून गेलाय, त्याचा मृत्यू झालाय. बाबा एक मिनिट उभे राहिले, डोळे मिटले आणि म्हणू लागले, राम गेले, कृष्ण गेले, गेले कोट्यानुकोटी, काय रडू मी कोण ऐकासाठी, काय रडू मी कोण ऐकासाठी. स्वतःच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा बाबांनी समाजसेवा किंवा समाज परिवर्तन थांबवलं नाही. बाबा नेहमीच म्हणायचे, देवात तीर्थात किंवा मूर्तीत नसतो रे, तो दरिद्री नारायणाच्या रूपाने तुझ्यात आणि माझ्यात प्रत्यक्ष उभा आहे. त्याचीच सेवा करा आणि त्याचीच पूजा करा, हीच खरी ईश्वर सेवा. बाबांनी घाण स्वच्छ असणारी गावं दिवसभर हातात झाडू घेऊन साफ स्वच्छ आणि निर्मळ करायचे आणि रात्री गावातल्या एखाद्या मंदिरामध्ये कीर्तनाला उभे राहायचे. इतिहासातून वळून पाठीमागे जरा झुकून मस्तक करशी यशवंतरावांना करते मी त्यांना मानाचा मुद्रा. आधुनिक महाराष्ट्रातील शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवळाली या गावी झाला. यशवंतरावांच्या आईचे नाव विठाबाई व त्यांच्या वडिलांचे नाव बळवंतराव होते. त्यांचे वडील लहानपणीच वारले. त्यानंतर यशवंतरावांची आई विठाबाई व त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून यशवंतरावांना शिक्षण दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराड येथे झाले. त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. देह प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. अशा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद. नमस्कार, माझे नाव आदिती राजाराम माने. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांच्याविषयी जे काही 4 शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. हिंदू धर्माचे वर्चस्व अबाधित होते, अबाधित राहील. हिंदू धर्माचे वर्चस्व अबाधित होते, अबाधित राहील. हिंदू धर्माला शिला घालणाऱ्यांना स्वामीजी तुमचे नाव लक्षात राहील. हिंदू धर्माला शिला घालणाऱ्यांना स्वामीजी तुमचे नाव लक्षात राहील. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी काही इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव अमृता कुंभार. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेले माझे मित्रमैत्रिणींनो, मी आज तुम्हाला आपल्या संस्थेचे सचिव कैलासवासी देवी पाटील सर अण्णा यांच्या जीवन कार्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. अनंत काळ चालू राहावा प्रवास, विरामरहित करावून अभ्यास. अनंत काळ चालू राहावा प्रवास, विरामरहित करावून अभ्यास. कष्ट हेच जीवनाचे असावे अधिष्ठान, देईल का कोणी असे वरदान, देईल का कोणी असे वरदान. कष्टाला जीवनाचे अधिष्ठान मानणारे आपल्या संस्थेचे सचिव कैलासवासी देवी पाटील सर अण्णा यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले. 1 मार्च 1946 साली कासेगाव येथे झाला. त्यांनी एका शेतकरी व सामान्य कुटुंबात जन्माला येऊन असामान्य कर्तृत्व केले. अण्णांच्या घरची परिस्थिती जशी बेताची, पण ते लहानपणापासूनच हुंदरी होते. जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी आपल्या घरच्या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. कम्मा आणि शिका या रयत शिक्षण संस्थेच्या योजनेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शाळेत असतानाच त्यांनी अनेक कलापथकातून भाग घेतला. आकाशवाणीवर काम केले. यामुळे त्यांच्या मनात कलेची आवड निर्माण झाली. कासेगाव तालुका वाळवा गावातून नोकरीनिमित्त ते कराड तालुक्यात आले. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून 4 ऑक्टोबर 1958
1988 साली यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगड ही संस्था स्थापन केली. संपूर्ण व्यक्तिमत्वाचा ध्यास यासाठी शिक्षणाचा विकास, संपूर्ण व्यक्तिमत्वाचा ध्यास यासाठी शिक्षणाचा विकास या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा उपलब्ध करून दिली. त्यांनी आपल्या काही समविचारी मित्रांना सोबत घेतले व संस्थेच्या माध्यमात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांची जोपासना करणारी संस्थेच्या माध्यमातून 4 माध्यमिक व 1 प्राथमिक या शाखांना मान्यता मिळवली व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दालने खुली करून दिली. व्यक्तीला केंद्रबिंदू मानून तिला तिच्या विकासाची संधी देणारी व स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारी, खरा माणूस निर्माण करण्यासाठी सक्रिय योगदान देणारी माणसे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली आहे. माननीय अध्यक्ष व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर ईश्वर तुल्यपूर्ण वर्ग व माझ्या शिवरायांचे मावळण आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. रयतेच्या मनावर मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर, स्वराज्यावर राजा करणारे एकच शिवाजी शहाजी भोसले, ज्यांना आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो. त्यांचा जन्म महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. ते आपल्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांच्या आईचं नाव जिजाबाई व त्यांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे भोसले होते. जिजाबाईंनी शिवरायांना लहानपणापासून शूरकृतीचे धडे दिले. त्या नेहमी महाराजांना शूरतेच्या कथा सांगत. त्यामुळे महाराज हे एक शूरहुशार योद्धा बनू शकले. छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय शासक व दयाळू राज्यकर्ते होते. त्यांनी आपल्या जीवनात मराठा समाजाबद्दल केलेल्या कार्यामुळे ते आदर्श व शौर्यवान राष्ट्रपुरुष म्हणून ओळखले जातात. दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु. वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. तेव्हा ते पुण्याचा कारभार सांभाळत होते. तेव्हा त्यांनी राजमुद्रा लिहिली. प्रतिप्रचंड लेखे व वर्ण विष्णू विश्ववंदिता, प्रतिप्रचंड लेखे व वर्ण विष्णू विश्ववंदिता, शहासुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते, शहासुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून केलेली स्वराज्याची निर्मिती ही सर्वांसाठी खूप प्रेरणादायक ठरली. त्यांनी गनिमी व तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बालकच्या शत्रूंचा पराभव केला. 6 जून 1674 रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय. अफजल खान जेव्हा स्वराज्यावरती चालून आला होता ना, तेव्हा शिवाजी महाराज जवळजवळ 100 दिवस प्रतापगडावरती होते आणि अफजल खानाला दाखवत होते की आम्ही घाबरलोय, आम्हाला भीती वाटतेय. बलहड्डे असणाऱ्या अफजल खानाचा युक्तीने पराभव करण्यासाठी शिवरायांनी अफजल खानाला वाईच्या प्रांतात बोलवलं. विश्वास सैनिक संभाजी कावजी आणि एक मुस्लिम वकील यांना सोबत घेतलं. शिवाजी महाराजांना माहित होतं की अफजल खान दगा करणार आणि अफजल खानानं कटाडीचा वार केल्यानंतर शिवरायांनी वाघनख्यांचा वार केला आणि अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. हा इतिहास तुम्हा आम्हाला माहितच आहे. परंतु ही घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडल्यानंतर अफजल खानाचा मुंडका कापून त्या आदिलशहाला भेट म्हणून पाठवण्याचं काम हे विश्वास सैनिक संभाजी कावजी यांनी केलं होतं आणि हाच दिवस आपण शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो. बल्लाढ्य असणारा अफजल खान, त्याच्याकडे प्रचंड पराक्रम होता, प्रचंड पैसा होता. अशा अफजल खानाचा युक्तीने पराभव करण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि म्हणून समर्थ रामदास असं लिहितात, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे. निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, भौतजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. आणि अशाच सुंदर शब्दांमध्ये समर्थ रामदासांनी शिवरायांचं वर्णन केलेलं आहे. आणि याच शिवरायांच्या प्रतापाबद्दल, शिवरायांच्या पराक्रमाबद्दल बोलण्यासाठी मी इथे उभी आहे. नमस्कार, मी कुमारी अनुष्का दिलीप कुमार कुलकर्णी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, आज आपणासमोर या विचारमंचावरती विषय मांडते, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. मग प्रताप फक्त अफजल खानाला मारण्यास आहे का? तर नाही. शाहिस्त खान जेव्हा लाल महालामध्ये आला होता ना, तेव्हा लाल महालाला 1.25 लाख सैनिकांनी वेढा घातला होता आणि हाच 1.25 लाख सैनिकांचा वेढा ओलांडून
शाहिस्त खानाची बहीण शाहिस्त खानाला म्हणाली, शाहिद मेरी बेटी को शिवा उठा कर ले गया. याच्यावरती शाहिस्त खान म्हणाला, अरे चुप कर पगली, शिवाजी कोणाचा मुंडका कापू शकतो, शिवाजी कुठल्या शत्रूला उभा चिरू शकतो, पण कुठल्या स्त्रीकडे वाकड्या नजरेनं कधीच बघू शकत नाही. तो तुझ्या मुलीला घेऊन जाणारच नाही, आणि जरी घेऊन गेला असेल ना तरी तू काळजी करू नको, तुझी मुलगी तिथे सुखरूपच असेल. सांगण्याचे तात्पर्य इतकंच, शत्रूने सुद्धा शिवरायांच्या चारित्र्यावरती कधी संशय घेतला नव्हता. बघा किती महान होता माझा राजा, बघा किती महान होता माझ्या राजाचा प्रताप. मुघलांचं नाक असणारी सुरत, सुरतेमध्ये प्रचंड पैसा होता. तिथे बहरजी नाईक हे 2 महिने अगोदर सुरतेचे खाते प्रमुख होते. त्यांनी शिवरायांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की इथं प्रचंड पैसा आहे, इथल्या व्यापाऱ्यांच्या खिशामध्ये, कोणाच्या खिशामध्ये किती पैसे आहेत इतका चांगला अभ्यास हा बहरजी नाईक यांचा होता. मग शिवरायांनी सुरतेवरती छापा टाकला, आणि शिवरायांनी सुरतेवरती छापा टाकल्यानंतर प्रचंडसा पैसा लुटून स्वराज्याच्या कामी आणला. शिवरायांनी जे जे पराक्रम केले ना ते सगळे पराक्रम हे प्रतापीच होते, कौतुकास्पदच होते. अफजल खान जेव्हा स्वराज्यावरती चालून आला होता ना तेव्हा शिवाजी महाराज जवळजवळ 100 दिवस प्रतापगडावरती होते, आणि अफजल खानाला दाखवत होते की आम्ही घाबरलोय, आम्हाला भीती वाटतेय. बलहड्डे असणाऱ्या अफजल खानाचा युक्तीने पराभव करण्यासाठी शिवरायांनी अफजल खानाला वाईच्या प्रांतात बोलवलं. विश्वास सैनिक संभाजी कावजी आणि एक मुस्लिम वकील यांना सोबत घेतलं. शिवाजी महाराजांना माहित होतं की अफजल खान दगा करणार, आणि अफजल खानानं कटाडीचा वार केल्यानंतर शिवरायांनी वाघनख्यांचा वार केला आणि अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. हा इतिहास तुम्हा आम्हाला माहितच आहे, परंतु ही घटना 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडल्यानंतर अफजल खानाचा मुंडका कापून त्या आदिलशहाला भेट म्हणून पाठवण्याचं काम हे विश्वास सैनिक संभाजी कावजी यांनी केलं होतं, आणि हाच दिवस आपण शिवप्रताप दिन म्हणून साजरा करतो. बल्लाढ्य असणारा अफजल खान, ज्याच्याकडे प्रचंड पराक्रम होता, प्रचंड पैसा होता, अशा अफजल खानाचा युक्तीने पराभव करण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि म्हणून समर्थ रामदास असं लिहितात, शिवरायांचा 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे. निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, भौतजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. आणि अशाच सुंदर शब्दांमध्ये समर्थ रामदासांनी शिवरायांचं वर्णन केलेलं आहे. आणि याच शिवरायांच्या प्रतापाबद्दल, शिवरायांच्या पराक्रमाबद्दल बोलण्यासाठी मी इथे उभी आहे. नमस्कार, मी कुमारी अनुष्का दिलीप कुमार कुलकर्णी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा, आज आपणासमोर या विचारमंचावरती विषय मांडते, शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. मग प्रताप फक्त अफजल खानाला मारण्यास आहे का? तर नाही. शाहिस्त खान जेव्हा लाल महालामध्ये आला होता ना तेव्हा लाल महालाला 1.25 लाख सैनिकांनी वेढा घातला होता, आणि हाच 1.25 लाख सैनिकांचा वेढा ओलांडून गनिमी काबा करून शाहिस्त खानाचं बोट छाटण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि शिवाजी महाराज जेव्हा शाहिस्त खानाची बोट छाटून सगळा खजिना लुटून गडावरती गेले होते ना तेव्हा शाहिस्त खानाची बहीण शाहिस्त खानाला म्हणाली, शाहिद मेरी बेटी को शिवा उठा कर ले गया. याच्यावरती शाहिस्त खान म्हणाला, अरे चुप कर पगली, शिवाजी कोणाचा मुंडका कापू शकतो, शिवाजी कुठल्या शत्रूला उभा चिरू शकतो, पण कुठल्या स्त्रीकडे वाकड्या नजरेनं कधीच बघू शकत नाही. तो तुझ्या मुलीला घेऊन जाणारच नाही, आणि जरी घेऊन गेला असेल ना तरी तू काळजी करू नको, तुझी मुलगी तिथे सुखरूपच असेल. सांगण्याचे तात्पर्य इतकंच, शत्रूने सुद्धा शिवरायांच्या चारित्र्यावरती कधी संशय घेतला नव्हता. बघा किती महान होता माझा राजा, बघा किती महान होता माझ्या राजाचा प्रताप. मुघलांचं नाक असणारी सुरत, सुरतेमध्ये प्रचंड पैसा होता. तिथे बहरजी नाईक हे 2 महिने अगोदर सुरतेचे खाते प्रमुख होते. त्यांनी शिवरायांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं होतं की इथं प्रचंड पैसा आहे, इथल्या व्यापाऱ्यांच्या खिशामध्ये, कोणाच्या खिशामध्ये किती पैसे आहेत इतका चांगला अभ्यास हा बहरजी नाईक यांचा होता. मग शिवरायांनी सुरतेवरती छापा टाकला, आणि शिवरायांनी सुरतेवरती छापा टाकल्यानंतर प्रचंडसा पैसा लुटून स्वराज्याच्या कामी आणला. शिवरायांनी जे जे पराक्रम केले ना ते सगळे पराक्रम हे प्रतापीच होते, कौतुकास्पदच होते. 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप.
आदरणीय व्यासपीठ, श्रोतागण आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, भाषणाचा विषय कसा प्रभावी होतो याची स्किल म्हणजे उपस्थितांच्या टाळ्या आणि तुमचे टाळ्या देणारे हात मला नक्कीच प्रोत्साहन देतील याची मला खात्री आहे. उगा कशाला दौडू माझ्या शब्दांचे पुढपुढे, उगा कशाला दौडू माझ्या शब्दांचे पुढपुढे, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. आम्ही हाच एका जीवन पुष्पाचा सौंदर्यते आणि कर्तृत्वाने हाणार आहोत. हे जीवन पुष्प खऱ्या अर्थानं संग्रामात फुलणार, संघर्षात फुलणार, मराठ्यांच्या मनोभावनावर फुल कर्तृत्वाचा शिरपेच त्याच्या मस्तकात होणार शिवाजीराजे हेच ते जीवन पुष्प होय. ज्यांच्याबद्दल बोलताना मला शब्दशब्दी स्वतःच्या मर्यादेची जाणीव होत राहते आणि हृदयात लाहोराचं ते स्फुलिंग पेट घेतात असे अमर्याद लोकोत्तर व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. होय होय, गगनाला भिडणारा धजावाळ जेव्हा मानरूप धारण करतो तेव्हा छत्रपती शिवरायांसारखे व्यक्तिमत्व संपन्न होते. त्यांची प्रत्येक कृती म्हणजे आकाश खेचून आणणारी वादी लाटच. आणि हिंदुस्थानाचे रुंद ऐकून ही लाट जेव्हा यमुनावर कोसळली होती तेव्हा तिला एकाच किनाऱ्याची आस होती, स्वराज्य. आपलं सुराज्य, जनतेचं राज्य हेच एकमेव ध्येय होते, हीच एकमेव प्रतिज्ञा होती राजा लोककल्याणाचं. शिवाजी राजांनी जीवन जगलं ते सिंहाचं. अरण्यात मधुर झालेले हत्ती बरेच असतात, परंतु तेच पारतंत्र्याच्या शृंखलेत राहणं आपल्या जीवनाचं सार्थक समजतात. पण तेथील वनराजाकडे पहा, अतिवयस्क झाला तरी हत्तींचे गंडस्थळ फोडण्याची, अभिमानानं जगण्याचीच तो अपेक्षा करेल. म्हणूनच दिल्लीपतीच्या नळीचा घोट घेणारा सरसावलेले आम्हाचे रूपात दिसतात. एका माणसानं केलेलं हिंदी स्वराज्य निर्मितीचं द्वितीय कर्तृत्व म्हणून राजाच्या चरित्राकडे पाहू लागलो की मग नकळत आमच्यातून शब्द बाहेर पडतात. सपनों के गांव नहीं, सपनों के नाम नहीं, सपनों के घोड़े पर किसी का लगाम नहीं. ज्यानं आपल्या सामान्य कर्तृत्वानं मराठ्यांना नवतेज दिलं, मराठ्यांचा स्वाभिमान जागृत केला, मराठी भूमीतील तत्कालीन तेजाला चालना मिळाली, सर्व तेज एक झाली. स्वराज्य संस्थापकाच्या यशोदीपाच्या प्रकाश झोतात तेजावून निघताना या प्रकाशापूर्वीचा अंधार पाहणे उचित ठरेल. शिवपुरव काळ म्हणजे काय हो? शिवपुरव काळ म्हणजे मराठी माणसाच्या बेअब्रूचा काळ, पारतंत्र्याचा काळ, निजामशाही आदिलशाहीच्या नीच कर्तृत्वाचा काळ. महाराष्ट्रीय जनता दुःख वेगाने मुसासे टाकीत होती. शिवसैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. नमस्कार. सर्वप्रथमतः स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिबाद ज्योतिबा फुले आणि या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, या कराड नगरीचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, या सर्वांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी विठामाता विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी अदिती अरुणा चंद्रकांत तडाके माझ्या भाषणास सुरुवात करते. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा. असा हा जाणता माझ्या तयाच्या चरणी झुकविते माथा, तयाच्या चरणी झुकविते माथा, तयाच्या चरणी झुकविते माथा. 16व्या शतकात 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. एक तेजस्वी तारा चमकला. सनई चौघडे वाजू लागले. एक आरोळी त्या सह्याद्रीच्या दऱ्यात खोऱ्यात दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मलो ना कुठे, इतिहास घडवणारे आम्ही असे जन्मलो ना कुठे. झुकविले त्या हिमालया मृदतो शिवराया, झुकविले त्या हिमालया मृदतो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, सहन होणार नाही स्वराज्याची फरेब. जातीवंत हृदयात धडकतात आमच्या आऊसाहेब, आमच्या आऊसाहेब, आमच्या आऊसाहेब. विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, विसरलो नाही त्या लाखो अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि अखंड हिंदुस्थानाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि 32व्या वर्षी मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज आणि यांना घडवणारे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना सर्वप्रथम मी वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व त्याचबरोबर दुधातून पाणी वेगळे करू शकणारे परीक्षक व त्याच्या सक्रिय मेंदूच्या तडफदार डोक्याच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी श्रेया
विद्यार्थी, आज मी आपल्या समोर शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप याविषयी भाषण सादर करणार आहे. कृपया करून हे भाषण शांतचित्तेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे, कायद्यात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आगो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आगो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान जोगतो तुफान मातीचा राजा. वाघाची साल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे वर्तन, असे दिसावे मावळ्याचे वर्तन. हीच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, हीच आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्षे लागतात. मात्र ते छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले ना, त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. आम्ही चीनच्या भिंतींना जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलताना शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला ते वाटते की खरं संशोधन हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. आणि जर का तुम्हाला कोणी विचारलं ना तर कॉलर ताट करून सांगायचं मराठीत की मराठी या शब्दाचा अर्थ काय आहे. मराठपर्यंत महाराजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वन मॅन शिव. एकत्र आले शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवलेच नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि खरंच बरं का, जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर आम्हाला हिंदू या धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी राजा. बांधकर पगडी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तो झुकते से अल्लाह के बंदे और कहते, अरे काश हम भी मराठा होता है, काश हम भी मराठा होते. इसवी सन 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले आदिलशहाच्या 1,500 माणसांबरोबर. त्या 7 योद्ध्यांची नावे विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल पिनाकी आत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी शिंदे, सिद्धी हिगाल, सुरनगत कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुजर, वेदांत मराठे वीर दौडले सात. या वीरांना मानाचा मुद्रा, या वीरांना मानाचा मुद्रा. विनंती आहे माझ्याकडून, कुणी क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. अन्यायाच्या अंधकाराला उजेडाची पहाट, अन्यायाच्या अंधकाराला उजेडाची पहाट, म्हणून तर स्वर्गात गेल्यावर देवाने थोपटली पाठ, म्हणून तर स्वर्गात गेल्यावर देवाने थोपटली पाठ. अहो 65 किलोची तलवार दाखवतो त्याचं नाव यसाजी, 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, डाण्या वाघाला सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जो स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी, त्याचं नाव शिवाजी. खरं तर आम्ही ज्या मातीमध्ये राहतो ती मातीच नेमकी अशी, आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र नेमका असा. महाराष्ट्र म्हणजे मराठी मनाचा, मराठी मावळ्यांचा महाराष्ट्र, भक्तीच्या शैलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, माती धुमासणारा, तेजोमय रक्ताला कुंकुम करणारा, दगदगता इतिहासातून पेटवणारा महाराष्ट्र, आणि करता महाराष्ट्र म्हणून अभिमान माझ्या राजाचा महाराष्ट्र. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जे झोपले होते ते खाडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे राहिले, जे उभे होते ते चालते झाले, आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. ही स्त्रीची इच्छा दौडू लागली, मोहीम फक्तीच्या इच्छा ते उडू लागली, आणि 750 वर्षानंतर या महाराष्ट्रातलं तमाम माणूसबळ एकपन्न जाऊन खातावर गर्दन ठेवून लढू लागलं, आणि 32 मनांचं सिंहासन उभं राहिलं. आज 350 वर्ष उलटून गेली, कोणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आज कोणाला बोलावं लागत नाही छत्रपती
अरे अरे आजवर एक किलकारी ऐकू आली, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि आमच्या ओटातून कधी काही बाहेर पडतं हे आमचं आम्हाला कळत नाही. जणू काही इथल्या मातीमध्ये प्रत्येक पोराच्या, प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात कणाकणात महाराजांचं वार भिनलं आहे. अहो कलम नव्हते, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. अहो कलम नव्हते, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा, माझा छत्रपती शिवाजी राजा. ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, साई बोलल्याने मनाला मुक्ती मिळते, राम बोलल्याने आयुष्यातील पाप नष्ट होते आणि छत्रपती शिवाजी राजे बोलल्याने 100 वाघांची ताकद मिळते, 100 वाघांची ताकद मिळते. प्रदीपचंद्र लेके वर्धीश विश्ववंदिता, सहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाजी राजांची राजमुद्रा आज लोक कल्याणासाठी शोभते आहे. लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. अहो लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आयुष्यात जेव्हा येतो तेव्हा थोडा विचार करतो का? आयुष्यात जेव्हा येतो आपण जी पहिली भाकरी खातो ना ती सुद्धा या राजाची देण आहे. मरताना जे सुखाने मरतो ना ती सुद्धा या राजाची देण आहे. जर आज हा राजा नसता तर आज हिंदुस्थानासमोर बुडक्या डोक्यानं माना खाली घालून बसावं लागलं असतं. आज जर हा राजा नसता तर आज आपल्या माय माऊलींच्या डोक्यावरचा पदर राहिला नसता. आज आपल्या माय माऊलींच्या डोक्यावरचा पदर शाबूतोय. आज आपल्या वारकऱ्यांच्या डोक्यावरची गांधी टोपी सुद्धा शाबूतोय. याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. माझे नाव ज्ञानेश्वरी उत्तम चव्हाण. मी आता 8वी शिकते. माझ्या विषयाचे नाव आहे शिवरायांचा 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप. प्रतिपचंद्र लेखे वर्धीश विश्ववंदिता, सहस्रो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्या भल्याची मती. जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्या भल्याची मती. अरे मरण्याची कोणाला भीती? आदर्श आमचे राजे शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हातींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, मग महाराष्ट्राची शान, हा न बनणारे, राज्याचे हितचिंत आणि जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रेतेच्या राजात माझा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. स्वतःच्या निर्मितीवर विश्वास असलेला दुसऱ्या देशामध्ये त्याची कधीच वाटत नाही आणि अशा या सामर्थ्याला वळवण्याचे धाडस मी सुद्धा करत नाही. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनट्याने अमेरिकाचा कोटडा मोडून गेला,
हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी साधना करीती तुझी साधना करीती तुझी नित्य तव सहवास दे जे सत्यच सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे साडवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना साडवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना देव त्याला हो सधारण रातुनी संवेदना धवलातल्या रुधिरासया फलभेदन्याची आस दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे बुद्धी दे नवचेतना विश्वास दे स्वागतम मान्यवर हो स्वागतम
यशवंत शिक्षण संस्था सदाशिवगड यांच्या सर्व शाखा यांच्या वतीनं हा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा वक्तृत्व स्पर्धा जी आयोजित केली जाते त्याचं हे 27वे वर्ष आहे. आणि या 27व्या वर्षासाठी आज या बक्षीस वितरण समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या जिल्हा परिषद साताराचे विद्यमान योजना विभागाचे शिक्षणाधिकारी सन्माननीय नायकोडी साहेब, त्याचबरोबर या शिक्षण संस्थेचे सचिव D.A. पाटील सर, आमचे केंद्र प्रमुख कुंभार सर, आमचे मित्र R.B. मोहिते सर, आणि पण ज्याला वेळ देता येतो त्याच्यासाठीच वेळ थांबतो. नेहमी लक्षात ठेवा, वेळ देऊन ज्याला काम करता येतं तोच जीवनामध्ये यशस्वी होतो. कारण ही गुणवत्तेची सूरत आहे. ही लुटण्याचा मोह सज्जनांनाही व्हावयास काही हरकत नाही. येथे साधुत्वाचे कळस आहेत, मनोरथांचे मनोरे आहेत, त्यागाचे झरे आहेत आणि अध्ययन अध्यापनाच्या सरितांचे संगम आहे. असं म्हणण्याचं कारण की खूप महात्म्यांच्या त्यागातून ही शिक्षण संस्था उभी राहिली आणि संगम म्हणावासा वाटला तर तुमच्या शेजारी संगम आहे. तीरावरती, कोयनेच्या तीरावरती वसलेले हे गाव आणि इथं ही शानदार इमारत, निसर्गरम्य परिसर आणि या परिसरामध्ये ही इमारत आज RCC इमारत शाळांना असणं हे सुद्धा भाग्याचं काम आहे. कारण नायकोड साहेब, तुम्ही शाळांची अवस्था पाहताय आणि अशा परिस्थितीत शाळा टिकवणं हे खरंच D.A. पाटील सर तुमचं काम मोलाचं आहे. आणि अशा परिस्थितीत मराठी शाळा टिकवणं आणि त्या चालवणं, एवढ्या मोठ्या स्पर्धा राबवणं हे खूप तुल्यबळ काम आहे. यासाठी ज्यांनी आतुरात कष्ट केले, एक म्हण आहे, देवाला मागितलं सूत तर देवाने दिलं भूत. अशा पद्धतीनं या शाळा अण्णांना त्या काळात विनानोंदित तत्वाखाली मिळाले. अनुदानित मागितलं तर विनानोंदित मिळाले. आणि या विनानोंदित शाळा कुठलीही इमारत नसताना, कुठलीही वर्गखोली नसताना चालवणं एवढं सोपं नव्हतं. आणि त्या काळात त्यांनी ते हा जो भगीरथ आहे, हा जो भगीरथ चालवला आणि त्याच पद्धतीने ते यशस्वी करून दाखवल्या, त्या ग्रँटेबल केल्या. त्यासाठी तुम्हाला शिक्षकांनी अहोरात्र कष्ट केलं, त्यांना साथ दिली, त्याचं फळ तुम्हाला आज इथं मिळत आहे. खरंच आमची जेवढी सेवा नाही तेवढे हे याचं 27वं पुष्प चालू आहे व्याख्यानमालेचं. बीजे पेरावी लागतात, त्याला फुलं कोण चालत राहिलं पाहिजे. या शाळेतले अनेक विद्यार्थी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवत आहेत. त्यासाठी इथले शिक्षक अहोरात्र कष्ट करत आहेत. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत असतो. खरं पाटील सर आमचे मित्र आहेत, परंतु नेहमी जेव्हा त्यांचा फोन येतो त्यावेळेस शाखांची चर्चा होते. काही नाविन्यपूर्ण केलं पाहिजे. तुमच्या शाळेचा व्हॉलीबॉलचा संघ तर राज्यस्तरीय कॅपॅसिटीचा संघ आहे. आमच्या इथं खेळायला आल्यानंतर मी पाहिलं होतं, खूप छान मुलं खेळतात. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत शाळा चालवून चांगले संघ तयार करणं हे फार मोलाचं काम आहे. कमी ग्राउंड असताना सुद्धा एवढे तुल्यबळ संघ असतात हे मी त्यावेळेस पाहिलेलं आहे. खरं पाहिलं तर अशा स्पर्धा खूप मोठ्या मोठ्या झाल्या पाहिजे. कारण वक्तृत्व असं घडत नाही. मी आता तुमची स्मरणिका पाहिली, त्या स्मरणिकेमध्ये सत्यशोधक बाणा नावाचा एक लेख वाचला. सत्यशोधक म्हटलं तर त्या विचाराची किंवा त्या विषयाची पातळीच जर एवढी मोठी आहे आणि त्या पातळीवरचं लिखाण जर इयत्ता 9वीची जोया नावाची विद्यार्थिनी जर करत असेल तर या शाळेमध्ये खूप यशस्वी विद्यार्थी घडणार यात काही शंका नाही. खास करून अशा लेखांबद्दल अभिनंदन करावंसं वाटतं की एवढे अवघड विषय मुलांनी सोप्या रीतीत करून मांडलेले आहेत. असे तुल्यबळ काम या शाखेत होत आहे. ही शाखा आपला यशाचा
जो मार्ग आहे तो खूप प्रकट करत जाणार यात काही शंका नाही. आणि आमच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तुम्ही नाही. आणि वेळ आहे संध्याकाळची, तुम्ही सकाळपासून कंटाळलेला आहे, तुमची मानसिकता मी, त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगतो की पुढची 10 मिनिटं फक्त मला सहन करायची आहे तुम्ही. त्यामुळे तेवढा वेळ तुम्ही शांत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण त्याचं कारण वेगळं आहे बाळांनो, की आपण स्पर्धा म्हणून या ठिकाणी आलेला आहात, खूप लांबून आलेला आहात. मी बघितलं आता अगदी खळ्यापासून आमचे शिक्षक आलेले आहेत या ठिकाणी, आणि इतक्या मोठ्या व्यापक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. याच्यासाठी इथे बसलेल्यांनी जी मेहनत घेतलेली आहे या मेहनतीचा शेवट हा अत्यंत आनंदात व्हावा. त्यामुळे पुढची 10 मिनिटं तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित जर शांत राहिला तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण जितक्या लवकर सुरू करू तितक्या लवकर सुरू करता येईल. संपूर्ण व्यक्तिमत्वाचा ध्यास, यासाठी शिक्षणाचा विकास हा ध्यास ज्या अण्णांनी या ठिकाणी घेतला आणि यशवंत शिक्षण संस्था सदाशिव गड ही संस्थेची स्थापना केली. आणि या खरोखर सांगितलं आता यापूर्वीच्या वक्त्यांनी की या ठिकाणी ही संस्था उभी करत असताना अनेक प्रकारचा त्रास या संस्थापकांना आणि त्यावेळेच्या असणाऱ्या सर्व सदस्यांना झालेला असतो. आणि ते झाड बहरल्यानंतर, एखादं आंब्याचं झाड लावलं आणि ती बहरल्यानंतर त्याला चांगली फळं आल्यानंतर जो आनंद असतो तोच आनंद खरा संस्थापकाला असतो. अण्णांच्या पाठीमागं ज्यांनी खऱ्या अर्थानं अत्यंत चांगलं काम केलं आणि त्याला सचिव म्हणून बघतच नाही, एक अत्यंत चांगलं असं व्यक्तिमत्व माननीय डी. ए. पाटील सर या संस्थेची दुरा वाहत आहेत. आणि संस्था उभ्या केल्यानंतर त्याच्या शाखा उभ्या कराव्या लागतात आणि शाखेमध्ये चांगलं शिक्षण द्यावं लागतं. केवळ अध्ययन आणि अध्यापनाचं काम न करता विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवावे लागतात. अशा प्रकारच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज यशवंत सांस्कृतिक व्यासपीठ गेली 27 वर्ष राज्यस्तरावर विविध स्पर्धेचं आयोजन करते. आज 27वे वर्ष आहे या स्पर्धेचं. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या संस्थेचे सचिव आदरणीय डी. ए. पाटील सर, प्रमुख उपस्थित असणारे अरविंद मोहिते सर, सचिन पवार सर, देशमाने सर, केंद्रप्रमुख आमचे सहकारी आदरणीय कुंभार सर, माझे सहकारी आणि माझे मित्र आदरणीय पवार सर, त्याचबरोबर राजेश पाटील सर, माझे गुरु लोकरे सर, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर असणारे आपण सर्वजण, या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली ते सर्व शिक्षक, स्पर्धक, त्यांना घेऊन येणारे सर्व शिक्षक मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि हे आपण विसरत चाललेलो आहे. मी बघितलं की 27वे वर्ष चाललेलं आहे आणि या 27व्या वर्षामध्ये या 2 ठिकाणी याच्या अगोदर याचं व्यापक स्वरूप होतं स्पर्धेचं. मला आठवतं की नवोपक्रम स्पर्धा असायच्या, ओपन वक्तृत्व स्पर्धा असायच्या, शिक्षकांच्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या. मात्र या ठिकाणी आता मी बघितलं की आपल्याकडं संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा पाठांतर स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा होत आहे. खऱ्या अर्थानं आपण जर आजचा दिवस बघितला तर आजचा दिवस अत्यंत मोलाचा आहे की ज्या राजामुळं आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडला, महाराष्ट्र नव्हे तर देश नव्हे तर जग घडला. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं घडवलं ज्या माऊलींनी, त्या जिजाऊंचा स्मृती दिन आहे, जयंती आहे. आणि त्याबरोबर खऱ्या अर्थानं आपल्या हिंदुत्वाचा विचारच नव्हे तर माणुसकीचा आणि अत्यंत चांगला असा विचार केवळ देशापुरताच नाही तर जगामध्ये आपण बघितलं असेल. मला माहित आहे तुम्हाला बक्षिसाचा वेग लागलेला आहे आणि आमच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये तुम्ही नाही. आणि वेळ आहे संध्याकाळची, तुम्ही सकाळपासून कंटाळलेला आहे, तुमची मानसिकता मी, त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगतो की पुढची 10 मिनिटं फक्त मला सहन करायची आहे तुम्ही. त्यामुळे तेवढा वेळ तुम्ही शांत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण त्याचं कारण वेगळं आहे बाळांनो, की आपण स्पर्धा म्हणून या ठिकाणी आलेला आहात, खूप लांबून आलेला आहात. मी बघितलं आता अगदी खळ्यापासून आमचे शिक्षक आलेले आहेत या ठिकाणी आणि इतक्या मोठ्या व्यापक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. याच्यासाठी इथे बसलेल्यांनी जी मेहनत घेतलेली आहे या मेहनतीचा शेवट हा अत्यंत आनंदात व्हावा. त्यामुळे पुढची 10 मिनिटं तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित जर शांत राहिला तर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण जितक्या लवकर सुरू करू तितक्या लवकर सुरू करता येईल. संपूर्ण व्यक्तिमत्वाचा ध्यास, यासाठी शिक्षणाचा विकास हा ध्यास ज्या अण्णांनी या ठिकाणी घेतला आणि यशवंत शिक्षण संस्था सदाशिव गड ही संस्थेची स्थापना केली. आणि या खरोखर सांगितलं आता यापूर्वीच्या वक्त्यांनी
की या ठिकाणी ही संस्था उभी करत असताना अनेक प्रकारचा त्रास या संस्थापकांना आणि त्यावेळेच्या असणाऱ्या सर्व सदस्यांना झालेला असतो. आणि ते झाड बहरल्यानंतर, एखादं आंब्याचं झाड लावलं आणि ती बहरल्यानंतर त्याला चांगली फळं आल्यानंतर जो आनंद असतो तोच आनंद खरा संस्थापकाला असतो. आनंदच्या पाठीमागं ज्यांनी खऱ्या अर्थानं अत्यंत चांगलं काम केलं, आम्ही त्याला सचिव म्हणून बघतच नाही, एक अत्यंत चांगलं असं व्यक्तिमत्व माननीय D.A. पाटील सर या संस्थेची धुरा वाहत आहेत. आणि संस्था उभ्या केल्यानंतर त्याच्या शाखा उभ्या कराव्या लागतात आणि शाखेमध्ये चांगलं शिक्षण द्यावं लागतं. केवळ अध्ययन आणि अध्यापनाचं काम न करता विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवावे लागतात. अशा प्रकारच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज यशवंत सांस्कृतिक व्यासपीठ गेली 27 वर्ष राज्यस्तरावर विविध स्पर्धेचं आयोजन करते. आज 27वे वर्ष आहे या स्पर्धेचं. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या संस्थेचे सचिव आदरणीय D.A. पाटील सर, प्रमुख उपस्थित असणारे अरविंद मोहिते सर, सचिन पवार सर, देशमाने सर, केंद्रप्रमुख आमचे सहकारी राजेंद्र कुंभार सर, माझे सहकारी आणि माझे मित्र आदरणीय पवार सर, त्याचबरोबर राजेश पाटील सर, माझे गुरु लोकरे सर, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर असणारे आपण सर्वजण, या ठिकाणी ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली ते सर्व शिक्षक, स्पर्धक, त्यांना घेऊन येणारे सर्व शिक्षक मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि हे आपण विसरत चाललेलो आहे. मी बघितलं की 27वे वर्ष चाललेलं आहे आणि या 27व्या वर्षामध्ये या 2 ठिकाणी याच्या अगोदर याचं व्यापक स्वरूप होतं स्पर्धेचं. मला आठवतं की नवोपक्रम स्पर्धा असायच्या, ओपन वक्तृत्व स्पर्धा असायच्या, शिक्षकांच्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या. मात्र या ठिकाणी आता मी बघितलं की आपल्याकडं संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा पाठांतर स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा होत आहे. खऱ्या अर्थानं आपण जर आजचा दिवस बघितला तर आजचा दिवस अत्यंत मोलाचा आहे की ज्या राजामुळं आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र घडला, महाराष्ट्र नव्हे तर देश नव्हे तर जग घडला. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं घडवलं, ज्या माऊलींनी, त्या जिजाऊंचा स्मृतिदिन आहे, जयंती आहे. आणि त्याबरोबर खऱ्या अर्थानं आपल्या हिंदुत्वाचा विचारच नव्हे तर माणुसकीचा आणि अत्यंत चांगला असा विचार केवळ देशापुरताच नाही तर जगामध्ये आपण बघितलं असेल. जे प्रमुख वक्ते आहेत ते आलेले आहेत, त्यांच्या संदर्भात किंवा 2 शब्द मला आज दिवसभर या प्रांगणामध्ये अतिशय छानरित्या स्पर्धा राबवली त्याबद्दल मला 2 शब्द बोलणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो. 27व्या वर्षाच्या यशवंत व्यासपीठाच्या सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्तानं आज दिवसभर, आज सकाळपासून आपण वक्तृत्व स्पर्धा आणि अभंगगाथा पाठांतर स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. आता 1 तास झाला आपण या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणासाठी इथं उपस्थित आहोत. या पारितोषिक वितरणासाठी उपस्थित असणारे सातारा जिल्ह्याचे योजना विभागाचे सन्माननीय शिक्षणाधिकारी सन्माननीय अनिस नाईकवडी साहेब, ज्यांनी आपल्या द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक कुमारी चैत्राली विनायक तुळसरकर, प्राथमिक विद्यामंदिर वडगाव हवेली. गट क्रमांक 2 तृतीय क्रमांक कुमारी श्रावणी दत्तात्रय मुंडे, जिल्हा परिषद रेल्वे. क्रमांक 2 गाथा पाठांतर स्पर्धा द्वितीय क्रमांक. गट क्रमांक 2 ईश्वरी शरद तळेकर, गाथा पाठांतर स्पर्धा द्वितीय क्रमांक. प्रथम क्रमांक कुमारी स्मृती उदय जंगम, गाथा पाठांतर स्पर्धा गट क्रमांक 2, प्राथमिक विद्यामंदिर वडगाव हवेली. कुमारी स्मृती उदय जंगम प्रथम क्रमांक. गट क्रमांक 3 तृतीय क्रमांक कुमारी अलविना अकबर मुल्ला, गट क्रमांक 3 गाथा पाठांतर स्पर्धा. गट क्रमांक 3 गाथा पाठांतर स्पर्धा तृतीय क्रमांक कुमारी अलविना अकबर मुल्ला.
गट क्रमांक 3 गातापाटण स्पर्धा द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया नवनाथ गाडगे. कुमारी श्रेया नवनाथ गाडगे सुरली माध्यमिक विद्यार्थी सुरली. कुमारी श्रेया नवनाथ गाडगे गट क्रमांक 3 गातापाटण स्पर्धा द्वितीय क्रमांक श्रेया नवनाथ गाडगे. गट क्रमांक 3 प्रथम क्रमांक गट क्रमांक 3 प्रथम क्रमांक प्रगती पांडुरंग सूर्यवंशी. सुरली तृतीय क्रमांक. गट क्रमांक 4 गातापाटण स्पर्धा द्वितीय क्रमांक साक्षी सुनील साठे. साक्षी सुनील साठे. स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी संचिता नानासू भिंगारदेवे. संचिता नानासू भिंगारदेवे. या ठिकाणी गातापाटण स्पर्धा बक्षिसी करून समाप्त झालेला आहे. द्वितीय क्रमांक कुमारी अर्पिता संतोष मदने. द्वितीय क्रमांक कुमारी अर्पिता संतोष मदने. प्रथम क्रमांक गट क्रमांक 1 वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक चिरंजीव विराज विशाल सावंते. कांबळेवाडा कुठे असतील स्टेजवर यायचं. कांबळेवाडा. वक्तृत्व स्पर्धा गट क्रमांक 1 प्रथम क्रमांक चिरंजीव विराज विशाल सावंते. प्रथम क्रमांक 2 तिसरी चौथी. तृतीय क्रमांक कुमारी स्नेहल गणेश कदम. जोशीरण प्राथमिक विद्यालय कराड. कुमारी स्नेहल गणेश कदम. तृतीय क्रमांक गट क्रमांक 2 तृतीय क्रमांक. गट क्रमांक 2 द्वितीय क्रमांक चिरंजीव सार्थक दिलीप कुमार कुलकर्णी अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक विद्यालय सातारा. द्वितीय क्रमांक चिरंजीव सार्थक दिलीप कुमार कुलकर्णी. द्वितीय क्रमांक वक्तृत्व स्पर्धा गट क्रमांक 2 द्वितीय क्रमांक चिरंजीव सार्थक दिलीप कुमार कुलकर्णी अण्णासाहेब कल्याणी प्राथमिक विद्यालय सातारा. गट क्रमांक 2 प्रथम क्रमांक. गट क्रमांक 2 प्रथम क्रमांक कुमारी आराध्या धनाजी चव्हाण. गट क्रमांक 2 प्रथम क्रमांक कुमारी आराध्या धनाजी चव्हाण प्राथमिक विद्या मंदिर वडगाव केशव शिक्षण संस्थेची. गटकी 5वी ते 7वी. तृतीय क्रमांक वेदिका अशोक पवार. गट क्रमांक 3 वक्तृत्व स्पर्धा तृतीय क्रमांक वेदिका अशोक पवार. संबंधित शाळेतील शिक्षकांनी घ्यायचं. गट क्रमांक 3 द्वितीय क्रमांक वक्तृत्व स्पर्धा कुमारी स्वरा विकास चव्हाण. कुमारी स्वरा विकास चव्हाण नूतन मराठी शाळा अशोकनगर. गट क्रमांक 3 पालक वक्तृत्व स्पर्धा नूतन मराठी शाळा अशोकनगर. गट क्रमांक 3 प्रथम क्रमांक पूर्वा संजय पवार. गट क्रमांक 3 पूर्वा संजय पवार प्रेमचंद्र विद्यापीठ गोटेमध्ये. प्रथम क्रमांक 5वी ते 7वी. कांबळेवाडा कुठे असतील त्यांनी समोर यायचे. कुमारी संस्कृती किशोर निंबाळकर विद्यामाता विद्यालय कराड. तृतीय क्रमांक गट क्रमांक 4 कुमारी संस्कृती किशोर निंबाळकर विद्यामाता विद्यालय कराड. गट क्रमांक 4 द्वितीय क्रमांक. गट क्रमांक 4 द्वितीय क्रमांक कुमारी श्रेया युवराज पवार. कुमारी श्रेया युवराज पवार छत्रपती संभाजी विद्यालय शिवनगर. गट क्रमांक 4 द्वितीय क्रमांक
कुमारी श्रेया युवराज पवार छत्रपती संभाजी विद्यालय शिवनगर पालकांनी स्टेजवरती जायचे 4 वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक गट क्रमांक 4 वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी ज्ञानेश्वरी उत्तम चव्हाण गट क्रमांक 4 8वी ते 10वी प्रथम क्रमांक कुमारी ज्ञानेश्वरी उत्तम चव्हाण प्रथम क्रमांक शाळा जागृती विद्यालय बनवली जागृती विद्यालय बनवली प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी उत्तम चव्हाण उत्तम अशा म्हणून टाळले होत नाही